गुण नाही. चला आज जगण्याचीच गोष्ट सांगतो. किडामुंगी जगता पशु पक्षी जगता झाड झुप वृक्ष वेली अरे इतकंच काय पांडुळ सुद्धा जगता. आणि माणूस अरे माणूस बी जगतो पण किडा मुंगी पशु पक्षापरी लय मानानं जगत नाही बाबा. अगदी बरोबर आहे. असतो का सर सर खमिक सर मृत्यू लोकांमध्ये पोलिसाची आणि स्वर्ग लोकांमध्ये यमाची ड्युटी भल्या माणसानं कवा करू नये. मुळात शिवाजी अंडरग्राउंड भीमनगर मोहल्लासारखं एक सामाजिक भान देणारं एक नाटक आपल्या संस्थेकडे येते आणि आपल्याला त्याच्यात काहीतरी योगदान करण्याची संधी मिळते. ही खूप मोठी पर्वणी होती माझ्यासाठी. आणि मुळात प्रयोगशील नाट्यनिर्माती संस्था असल्यामुळे अशा विविध पद्धतीची वेगवेगळ्या विषयाची मांडणी करण्याचं नाटकं मिळाली तर मी पहिली प्रायोरिटी त्या नाटकांना देतो. आणि शिवाजी अंडरग्राउंड आणि भीमनगर मोहल्ला हे नाटक ज्या पद्धतीने हे केवळ नाटक नाही आहे, हा ॲक्च्युली विचार आहे मुळात खरं म्हणजे. आणि प्रस्थापित रंगभूमीवर जर अशा काही वेगळ्या धाटणीची नाटकं करण्याचं संधी मिळाली तर मी ती संधी कधीच सोडली नाही आहे. आणि आत्तापर्यंत शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला असेल किंवा बॉम्बे 17सारखं एक नाटक असेल किंवा ट्रस्टसारखं नाटक असेल किंवा स्टॅच्यू ऑफ लिबर्टीसारखी नाटकं असतील जी सामाजिक भान देणारी नाटकं होती, तर ही नाटकं माझ्या वाटेला आली करायला याचा मला जास्त अभिमान पण आहे आणि आनंद पण आहे. हे नाटक पहिल्यांदा कुठे आणि केव्हा सादर झालं? ह्याचा पहिला प्रयोग झाला 20 मेला 2012 यशवंत नाट्य मंदिरला झाला. आणि तो इतका टेन्स वातावरणात झाला होता कारण मुळात शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला हे नाटकाच्या टायटलवरनं प्रचंड गदारोळ झाला होता. आणि मराठी रंगभूमीवरच नाही तर सामाजिक राजकीय खूप वादळ निर्माण झालं होतं. आणि त्यावेळी त्या यशवंत नाट्य मंदिरला एक छावणीचं स्वरूप आलं होतं. पोलिसांचा ताफा होता, मीडियाच्या गाड्या होत्या, मीडियाची लोकं होती. आणि त्या टेन्स वातावरणामध्ये प्रेक्षक नाटकाला आले होते आणि काही विरोधक नाटकाला आले होते हे नाटक बघण्यासाठी की या नाटकात नेमकं काय आहे. आणि ते काट्या लाट्या घेऊन सगळे ती लोक त्या नाटकाच्या प्रयोगाला बसले होते. परंतु नाटक संपल्यानंतर हे नाटकाची ताकद ही आहे की ते नाटक वादग्रस्त आहे. हे नाटकामध्ये शिवाजी महाराजांचं काही विडंबन केलं आहे का, शिवाजी महाराजांचं चुकीचं शिवाजी महाराज हे नाटक सांगतंय का, या भूमिकेतनं ती लोक आली होती. आक्रमण करायला म्हणा की अटॅक करायला म्हणा, परंतु ते नाटक पाहिल्यानंतर त्यांच्या विचारामध्ये जे परिवर्तन झालं त्या लोकांनी असं सांगितलं की हे नाटक आम्हाला वाटलं होतं काहीतरी वादग्रस्त असेल किंवा चुकीचा शिवाजी महाराज तुम्ही सांगताय की असं आम्हाला वाटत होतं, परंतु या काट्या तुम्हाला मारायला आणल्या होत्या. परंतु हे नाटक पाहिल्यानंतर आमच्या विचारांमध्ये परिवर्तन झालं आणि आजतागायत जो शिवाजी आम्हाला समजला नाही ते शिवाजी महाराज तुम्ही आम्हाला समजून सांगितल्या नाटकाच्या माध्यमातून, तर या काट्या आम्ही तुम्हाला संरक्षणासाठी देत आहोत. तर हे नाटकाची ही ताकद आहे, हे नाटकाची गंमत आहे. तर ही गोष्ट त्यावेळी परिवर्तन करणारं नाटक ठरलं आणि आज तागायत त्याचे 700-800 प्रयोग झाले. काही ठिकाणी वाद झाले, काही ठिकाणी संवाद साधून ते वाद मिटवण्यात आला. परंतु नाटक हे खूप सर्वसमावेशक आहे, सर्व व्यापक नाटक असल्यामुळे ह्या नाटकाला काही ठिकाणी प्रतिसाद मिळतो, काही ठिकाणी प्रतिवाद होतो. परंतु नाटकाला आजतागायत नाटकाचे कुठेही प्रयोग रद्द झालेले नाही आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा हे नाटक रंगभूमीवर दमदार पुनरागमन करते. काय सांगायला होतं? नाही, मुळात महाराष्ट्राची अस्मिता आणि अस्तित्व असलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आहेत आणि या देशाचे राष्ट्रनिर्माते ज्याला आपण नॅशनल बिल्डर बोलतो ते राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. मुळात जसं आज या देशाला किंवा देशाच्या भवितव्याला घडवणारी ही दोन महान विचारवंत, दोन महान नेते म्हणता येईल आपल्याला या देशाचे, की ज्यांच्या विचारांवर, ज्यांच्या कृतीवर हा सगळं राज्यकारभार उभा आहे, ते म्हणजे बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांनी प्रस्थापित आकाशाचा भेद केलेला आहे. आणि
स्वराज्याची स्थापना केलेली आहे ते शिवाजी महाराजांचा विचार या नाटकामध्ये आहे. आणि त्याच्या पुढे जाऊन शिवाजी महाराज असतील, बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा भारतीय संविधानाचे विचार या नाटकाच्या माध्यमातून मांडण्याचा आमचे लेखक राजकुमार तांगडे असतील किंवा संभाजी भगत, लोकशाही संभाजी भगत असतील, त्यांच्या शाहिरीतनं हे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि मला असं वाटतं की हे प्रखरपणे स्टेटमेंट देणारं की भूमिका घेणारं हे नाटक आहे. आणि आत्तापर्यंतच्या रंगभूमीच्या इतिहासामध्ये इतकं स्टेट फॉरवर्ड बोलणारं हे पहिलंच माझ्या मते नाटक असेल. लोकशाही संभाजी भगत सरांची संकल्पना आणि त्यांनी लिहिलेल्या नाटकासाठी पोवाडे, काय सांगाल त्याच्याबद्दल? नाही, खूपच धारदार आहेत ते आणि खूप प्रखर आहेत आणि सत्य आहे. कारण आतापर्यंत इतकं खोटं आपण ऐकत आलोय शायरीच्या माध्यमातून, पोवाड्यांच्या माध्यमातून. खोट्या शायरांनी ज्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला, कारण आतापर्यंत शिवाजी महाराजांच्या तोरणावर बोलणारे शायरी झालेले आहेत, जलसे झालेले आहेत, पोवाडे झालेले आहेत. पण शिवाजी महाराजांच्या धोरणावर बोलणारा शायरी जलसा, शायरी पोवाडे आजपर्यंत कोणी लिहिले नाही. आणि खऱ्या अर्थाने खरा शिवाजी महाराज सांगण्याचं प्रयत्न आमचे लोकशाहीर संभाजी भगत यांच्या पोवाड्यातनं, शायरीतनं झालेला आहे या नाटकाच्या माध्यमातून. या नाटकामध्ये बरेच कलाकार असे देखील आहेत की ज्यांनी या नाटकासाठी चित्रपट आणि मालिका सोडलेत. एवढे हे नाटक त्यांच्या जिव्हाळ्याचं आहे, तर काय सांगाल त्याच्याबद्दल? नाही, एक कमिटमेंट आहे, एक बांधिलकी आहे. आपण ज्याला म्हणतो की केवळ आपण नाटक म्हणून नाही करत, म्हणजे एक आवड म्हणून की एक पॅशन म्हणून, ते एक विचारधारा म्हणून या कलावंतांची ती कमिटमेंट आहे. म्हणजे जेव्हा जेव्हा या नाटकाचे प्रयोग मुंबई, कारण ही मुलं सगळे कलावंत हे सगळे जालना जिल्ह्यातनं किंवा बाहेरगावावरनं प्रवास करून इकडे येतात 500-600 किलोमीटरचा, आणि त्याच ताकदीने न थकता, न कुठल्याही गोष्टीचं बागुलबोळ न करता परफॉर्मन्स करतात, उत्तमरित्या परफॉर्मन्स करतात. काही वेळी सिनेमा त्यांना सोडावा लागला, काही वेळी सिरियलच्या शूटिंग सोडाव्या लागल्या, कारण ही कमिटमेंट आहे आमच्या सगळ्यांची. आणि बांधिलकी म्हणून आम्ही या नाटकाचे प्रयोग करतोय, केवळ व्यवसाय म्हणून आम्ही या नाटकाकडे बघत नाही. 700 प्रयोगांचा यशस्वी टप्पा पार करत हे नाटक पुन्हा एकदा आलंय, तर कसं काय सांगतो? नाही, खूप आनंद होते, कारण रंगमळा किंवा विद्रोही शायरी जलसा किंवा अद्वैत थिएटर किंवा नाटकाशी निगडीत असलेले सगळीच लोक, मग सगळे नाटकाचे निमित्ताने प्रत्यक्ष अप्रत्यक्ष जोडले गेले सगळे लोकांचं योगदान या नाटकात आहे. आणि मुळात हे नाटक लोकांचं आहे. हे नाटक तुमचं माझं नाही, ते सगळ्यांचं नाटक आहे आणि सगळ्यांनी आपलं म्हणून त्यात योगदान दिलेलं आहे. त्यामुळे प्रत्येकाला आनंद आहे. आणि नाटक अविरत जिवंत राहिलं पाहिजे यासाठी आम्ही सगळ्यांचे प्रयत्न आहेतच, पण लोकांचं सगळ्यात मोठं योगदान आहे हे नाटक जिवंत ठेवण्यामागं. नागराज मंजुळेने नाटकाला 2 वेळा ते या नाटकाचे भाग झाले होते, ते आले होते प्रमुख पाहुणे म्हणून. सचिन पिळगावकर सर किंवा अनेक मान्यवर, सचिन गोस्वामी असतील, नसरुद्दीन शाह असतील किंवा श्याम बेनेकर सारखे मोठे दिग्दर्शक असतील, या सगळ्या लोकांनी, पूजा भट सारखी अभिनेत्री बॉलिवूडमधली, अनेक लोकांनी हे नाटक पाहिलेलं आहे आणि अनेक लोकांनी नाटक भावलेलं आहे. मुळात ह्या नाटकातला जो विचार आहे, या नाटकातली जी मांडणी आहे, ज्या पद्धतीने नाटक मांडलं गेलेलं आहे, त्या सगळ्यांना या लोकांना भारूड घातलेलं आहे. म्हणजे त्याला गारूड ज्याला बोलतो का, की हे लोकांना इथपर्यंत आणलेलं आहे. आता आमिर खान येणार होते, शुभेच्छा देणार होते, परंतु आमिर खान त्यावेळी त्यांचं काहीतरी बिझी शेड्यूलमुळे आले नाही. परंतु अनेक लोकांनी नाटक बघायचे. आजपर्यंत लोक, अनेक सेलिब्रिटी या नाटकाला आपली उपस्थिती दाखवतात की हे नाटक पाहिलं पाहिजे. हे नाटक पाहणं ही आपलं एक जबाबदारी आहे आणि ते जबाबदारी म्हणून हे नाटक बघतात. नागराज मंजुळेचं म्हणणंच आहे की माझ्या आयुष्याचं सारच हे नाटक आहे. ही खूप मोठी गोष्ट आहे, खूप मोठी स्टेटमेंट आहे. नाटकाच्या पाठीशी तुम्ही उभे आहात, निर्मिती करते, प्रकाशन करते, तर काय सांगाल संपूर्ण टीम बद्दल? नाही, खूप जबाबदारी आहे, कारण हे नाटकाच्या पाठी उभं राहणं ही माझी नैतिक जबाबदारी आहे, एक सामाजिक बांधिलकी आहे. म्हणून मी या नाटकाच्या सोबत आहे, या नाटकाच्या मागे उभा आहे. माझी संस्था अद्वैत थिएटर आणि अद्वैत थिएटरतले सगळे माझे सहकारी या नाटकासाठी तन मन धन सकट रक्ताचं पाणी करून या नाटकाच्या सोबत आहेत. काही प्रयोग लॉसमध्ये जातात, काही प्रयोग बरे जातात, पण आर्थिक गोष्टींचा विचार न करता ही आपली बांधिलकी म्हणून हे नाटकच्या मागं राहणं, या नाटकाच्या सोबत राहणं, नाटक पुढे प्रवास करत जिवंत ठेवणं ही आमची जबाबदारी आणि आम्ही ते करत राहणार आहोत. हे नाटक तुम्ही भारताबाहेर करणार आहात का? तो प्रयत्न सुरू आहे. काही लोकांची मागणी आहे की दुबईला आहे, लंडनला आहे. काही लोकांनी या नाटकाची मागणी केलेली आहे. आमची बोलणी त्या संदर्भात सुरू आहे. तर बघू, जर काय जुळून आलं तर नक्कीच हे नाटक भारताबाहेरही देखील
लोकांना बघायचं आहे, तिथला प्रेक्षक उत्सुक आहे नाटक बघण्यासाठी. तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्ध यांच्या विचारांचं बऱ्यापैकी पगड तुमच्यावर आहे, तर काय सांगाल, काय बोलाल तुमची? नाही, मुळात कसं आहे की जगणं जे आहे, जगण्याचं सगळं फिलॉसॉफी ही बुद्धांनी मांडून ठेवलेली आहे. आणि भगवान बुद्धांनी सांगितले की एनलाइटेड युअर सेल्फ अत्यदीप भव. आणि हे बेसिक आहे, सर्व जगाला हे बेसिक आहे. आणि ज्यांनी ज्यांनी ह्या विचारांना फॉलो केलं त्या जगात सर्वश्रेष्ठ ठरलेले आहेत किंवा प्रगतीपथावर आहेत किंवा नीट जगलेले आहेत आयुष्य आपलं. आणि बाबासाहेबांचे विचार म्हटलं तर बाबासाहेब हे या देशाचंच नाही, त्या जगामध्ये एक आदर्श ठरलेलं व्यक्तिमत्व आहे. आणि असं व्यक्तिमत्वाचा प्रभाव आपल्या विचारांवर किंवा आपल्या वागण्यावर किंवा आपल्या कृतींवर व्हावा ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि मला लहानपणापासून खूप मोठं इम्पॅक्ट छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा असेल, त्यांच्या कार्याचा असेल, बाबासाहेबांच्या विचारांचा असेल, त्यांच्या कार्याचा असेल, खूप मोठा इम्पॅक्ट महात्मा ज्योतिबा फुले असतील किंवा भगवान गौतम बुद्ध असतील, ह्यांचा खूप मोठा इम्पॅक्ट माझ्या एकंदर व्यक्तिमत्वावर पडलेला आहे. आणि त्या गोष्टीमुळेच आज मी शांत आणि स्थिर स्थावर आहे. आतापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांना बरेच वेगवेगळ्या प्रकारे दाखवले गेले, जसं की अफजल खानाची लढाई असेल, शाहिस्ते खान हल्ला असेल, पण या नाटकातून छत्रपती महाराज वेगळ्या पद्धतीने दिसते, तर काय सांगतो? नाही, मुळात शिवाजी महाराज म्हणजे मुस्लिमांचे विरोध किंवा मुस्लिमांचे कट्टर दुश्मन असं दाखवण्याचा प्रयत्न केलेला, पण तसं नाही आहे. या नाटकामध्ये खऱ्या अर्थाने शिवाजी कसे आहेत, शिवाजी महाराजांचे विचार कसे आहेत हे मांडण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. मग शिवाजी महाराजांचं शेतीविषयी धोरण काय असेल, जाती निर्मूलनाबद्दल धोरण काय असेल, अंधश्रद्धा विरुद्ध धोरण काय असेल, किंवा शिवाजी महाराजांनी एकंदर 16व्या शतकामध्ये जेव्हा म्हटलं की मी तुमच्यासाठी राजा म्हणून मान्य आहे का, हे जेव्हा राज्याभिषेक केल्यानंतर जेव्हा म्हटलं त्यावेळी शिवाजी महाराजांनी पहिल्या खऱ्या अर्थाने लोकशाहीचा पहिला पाया रचलेला आहे. आणि त्यांना साक्षी देऊन बाबासाहेबांनी पुढे तो पाया लोकशाहीच्या माध्यमातून संविधानामध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. समता सांगतं विचार या नाटकातनं, जसं समता आहे, बंधुता आहे आणि आपण सर्व एक आहोत हे सांगणारा विचार या नाटकात आहे. कधी वाटलं होतं काही नाटक एवढं मोठं होईल आणि इथपर्यंत पोहोचेल? नाही, तो विश्वास होता. कारण आपण जे सांगतो याच्यावर जर तुमचा पहिला विश्वास बसतो तेव्हा लोक त्याच्यावर विश्वास ठेवतात. आणि मला विश्वास होताच की हे नाटक नक्कीच येणाऱ्या काळामध्ये इतिहास करेल, स्वतःचं नाव अधोरेखित करेल. आणि त्या नाटकाने ते केलेलं आहे. का या नाटकाला झी नाट्य गौरव मिळाला, या नाटकाला सिंगापूरला मिफ्ता अवॉर्ड मिळाला. म्हणजे समीक्षकांपासून परीक्षकांपासून सगळ्यांनी या नाटकाचं भरभरून कौतुक केलेलं आहे. या नाटकासोबत तुम्ही बरीच नाटकं करताय, कोणीतरी आहे तिथे हे नाटक नवीनता येते, तुमचा आजचा प्रयोग आहे. फिल्टर कॉफी असेल, गलबते असेल, विषामृत असेल, करुण गोलगाव असेल, तर काय सांगाल या सगळ्या तुमच्या नाटकांमध्ये? नाही, ही सगळी नाटकं वेगळ्या धाटणीची आहेत. काही विनोदी नाटकं आहेत, काही विचार देणारे नाटकं आहेत, काही बालनाट्य जे आहे अल्पत्या हे लहान मुलांना रत्नाकर मतकरींच्या लेखणीतनं उतरलेलं नाटक आहे. आणि ते लोकांना आवडतं आणि मुलांना वेगळं देण्याचं काम आपण केलेलं आहे. आणि आता कोणीतरी आहे तिथे सगळं नाटक एक सस्पेन्स थ्रिल नाटक आहे. ते नाटकसुद्धा एक वेगळा प्रेक्षक त्या नाटकाकडे वळतोय, याचा जास्त आनंद होतोय. तुम्हाला आतापर्यंत बरेच अवॉर्ड मिळाले, म्हणजे महत्वाचं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अवॉर्ड आणि बरेच सन्मानपत्र असेल, तर काय सांगले असेल? नाही, मला महत्वाचा पुरस्कार जवळजवळ सगळेच पुरस्कार माझ्या वाटेला आलेले आहेत. आपली ही कामाची पोचपावती असते. कुठला अवॉर्ड छोटा, कुठला अवॉर्ड मोठा असा नसतो. परंतु मला लोकसत्तेने तरुण देशांकित जेव्हा निवडलं आणि प्रयोगशील नाट्य निर्माता म्हणून त्यांनी जेव्हा मला म्हटलं तेव्हा जरा जास्त आनंद झाला. कारण आपण जेव्हा एखादं वेगळं धाटणीचं नाटक करण्याचा प्रयत्न करतो तो कोणीतरी आपली दखल घ्यावी की कोणीतरी बघावं आणि ती शाबासकीची थाप लोकसत्तेने पहिली दिली. त्याचा जास्त मला आनंद आहे की लोकसत्तेने पहिला तरुण देशांकित पहिला आणि नाट्य क्षेत्रातला नाट्य निर्माता म्हणून, प्रयोगशील नाट्य निर्माता म्हणून तो मला दिला. त्याचा जास्त आनंद आहे. झी गौरव मिळाला, मोठा पुरस्कार मिळाला, मिफ्ता अवॉर्ड लंडनचा मिळाला, अनेक पुरस्कार नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा दिल्लीचा मिळालेला आहे, अनेक पुरस्कार अद्वैत थिएटरने आणि अद्वैत थिएटरच्या माध्यमातून आम्हाला मिळालेला आहे. ते जास्त आनंद होतं कारण ती पोचपावती असते, ती शाबासकी थाप असते आणि एक पाऊल पुढे अजून जोरात टाक हे सांगण्यासाठी तो पुरस्कार असतो. तर ज्यांच्या कामातून छत्रपती संभाजी महाराज पूर्ण देशाला आणि देशाबाहेर कळाले त्या विकी कौशल यांनी सुद्धा नाटकाचं विशेष कौतुक केले, तर काय सांगाल त्यांच्याबद्दल? खूप खूप जास्त आनंद आहे आम्हाला त्या गोष्टीचा. आमचे मित्र आहेत राजेश ढाबरे साहेब, यांच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत आम्ही पोचलो आणि खूप भारी वाटते की आज
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नाटकासाठी बॉलिवूडमधला एक सुपरस्टार शुभेच्छा देतोय, हाऊसफुल शुभेच्छा देतोय, ही खूप आनंदाची गोष्ट आहे. आणि त्यांनाही वाटतं की कुठेतरी खऱ्या अर्थाने खरे शिवाजी महाराज लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे. या भूमिकेतनं त्यांनी शुभेच्छा आम्हाला दिलेल्या, अनेकांनी शुभेच्छा दिल्या. म्हणजे मिनिस्टरपासून तुमचे कलाकार सगळ्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. म्हणजे आमचे सचिन पिळगावकर सर असतील, सचिन गोस्वामी सर असतील, सुमित राघवनसारखे असतील, या सगळ्यांनी या नाटकाला खूप भरभरून शुभेच्छा दिलेल्या आहेत. आणि महेश मांजरेकरांचा नेहमी तुम्हाला पाठिंबा असतो, काय सांगाल त्यांच्यावर? महेश मांजरेकर म्हणजे तसे म्हणायला गेलं तर त्यांचा खूप मोठा माझ्या आयुष्यात सहभाग आहे. मी जो काय आहे, जे काय कॉन्फिडन्स माझ्यातला जो आहे तो महेश सरांमुळे माझ्यामध्ये आहे. आणि अनेक वेळी अडचणीच्या प्रसंगी सरांनी मला खूप सपोर्ट केलेला आहे आणि त्यांच्यासोबत काम करताना खूप शिकायला मिळतं. त्याच्यामुळे एक मजबूत आधार मला महेश सरांचा आहे या रंगभूमीवर उभं राहताना. आज खऱ्या अर्थाने मराठी रंगभूमी दिन आहे. तुम्हा सर्व प्रेक्षकांना मराठी रंगभूमी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. अद्वैत थिएटरच्या माध्यमातून आम्ही खूप वेगवेगळ्या पद्धतीची नाटकं मराठी रंगभूमीवर आणत असतो. तुमच्या आशीर्वादाशिवाय आम्ही काहीच करू शकत नाही, तुमच्या प्रेमाशिवाय आम्ही काहीच करू शकत नाही. तुमचं प्रेम, तुमचा आशीर्वाद सदैव आमच्यासोबत राहावं, आपल्या अद्वैत थिएटरच्या सोबत राहावं. आज तागायत अद्वैत थिएटरने 27 नाटकांची निर्मिती केलेली आहे, वेगवेगळ्या नाटकांची, आणि जवळजवळ 5000 प्रयोगांचा पल्ला गाठलेला आहे. हा केवळ आणि केवळ रसिक मायबाप प्रेक्षक तुमच्यामुळेच केलेला आहे. तर तुमचं आत्तापर्यंतचं आशीर्वाद, प्रेम माझ्यावर आहेच, माझ्या संस्थेवर आहे, याही पुढे असेल ही अपेक्षा करतो. धन्यवाद. कोणीतरी आहे तिथे हे सुरेश करेंचं सस्पेन्स थ्रिल नाटक आहे. कुमार सोने हे नाटक डिरेक्ट केलेलं आहे आणि महेश मांजरेकर सरांनी हे नाटक आणि मी त्याच्यासोबत निर्मितीमध्ये आहे. आणि हे खूप वेगळ्या धाटणीचं नाटक आहे, वेगळ्या पद्धतीचं नाटक आहे. हे नाटक तुम्ही बघा. हे नाटक तुम्हाला सस्पेन्स, तुम्हाला खुर्चीला असं खिळवून ठेवेल असं ते नाटक आहे. शेवटपर्यंत कळत नाही हे नाटकात काय घडणार आहे. त्यामुळे हे नाटक नक्की बघा, तुम्हाला नक्की आवडेल. थँक्यू.